तर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेनं नोटीस दिलेली आहे। शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा जो आहे त्याला विरोध आहे। पुणे पालिकेकडून वीज आणि पाणी पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आला। पावसाळ्याच्या काळामध्ये धोकादायक इमारती ज्या आहेत त्या पडू नयेत किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेकडून आधीच खबरदारी जी आहे ती पुणे शहरामध्ये घेतली जाते आणि जे धोकादायक स्थितीमध्ये इमारती आहेत त्या इमारतींना नोटीस ज्या आहेत जुन्या वाड्यांना विशेषतः जो शुक्रवार पेठ, रविवार पेठ, त्याचबरोबर भवानी पेठ हा सगळा पेठांचा एरिया जो आहे त्या एरियामध्ये वस्त्या वाड्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अशा धोकादायक वाड्यांना आपण पाहतोय की महापालिकेनं नोटीस जी आहे ती लावलेली आहे आणि नोटीस लावून इथल्या मालकांना जे आहे ते महापालिकेनं सांगितलेलं आहे की या सगळ्या परिसरामध्ये वाहनं जे आहेत ते पार्किंग करू नका अथवा या परिसरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर ही इमारत जी आहे ती खाली करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या सुद्धा महापालिकेनं दिलेल्या आहेत आणि महापालिकेनं नोटीस बजावल्यानंतर इथं राहणाऱ्या मालकांनी आपण पाहतोय की दुकानं जी आहेत ती खाली केलेली आपल्याला पाहायला मिळतात। महापालिकेनं ही नोटीस जी आहे ती तुम्हाला कधी दिली? साधारण 1 महिन्यापूर्वी दिलेली आहे नोटीस। हो, तर त्यामुळे आम्ही सगळ्यांना खाली करून घेतलंय जेणेकरून बाबा कोण अडचणीत येऊ नये किंवा कोण त्याच्यामध्ये खाली सापडून काय होऊ नये दुर्घटना, त्याच्यामुळे आम्ही ते खाली करून घेतले सगळं। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।